एक 18 ते 19 वर्षाची तरुणी दिसायला ती सुंदर, अंगावर कपडे परिधान करते, ओठांना लिपस्टिक लावते, कपड्यावर अत्तर मारते आणि पोहोचते एका हॉटेलमध्ये. हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिला रिसेप्शनवर रूम क्रमांक सांगितला जातो. तरुणी रूम नंबर सापडत त्या रूमजवळ येते, रूमचा नंबर पाहते आणि दरवाजा उघडून आतमध्ये जाते. जेव्हा ती रूममध्ये प्रवेश करते, त्या रूममध्ये साधारण 50शी पार केलेला एक व्यक्ती तिची वाट पाहत बसलेला असतो. जेव्हा तो या तरुणीला पाहतो तर तो अवाक होऊन जातो, कारण ती तरुणी दिसायलाच एवढी सुंदर होती की त्या व्यक्तीने कल्पनाही केली नव्हती. त्यापेक्षा कितीतरी पटीनं तिचं सौंदर्य दिसत होतं. तो व्यक्ती तिच्याकडे पाहतच राहिला. त्यावेळी तरुणीने त्या व्यक्तीला विनंती केली की मी टॉयलेटला जाऊन येऊ का? तेव्हा त्या व्यक्तीची नजर खाली पडली आणि झोपेतून उठावं अशा पद्धतीने त्याने त्या तरुणीला टॉयलेटला जाण्यासाठी परवानगी दिली. 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले तरी तरुणी परत आली नाही. त्यामुळे सदरील व्यक्ती टॉयलेटच्या दिशेने गेला. तेव्हा टॉयलेटचा दरवाजा उघडला. त्यावेळेस त्याला दिसलं की तरुणी त्या ठिकाणाहून गायब झाली. सदरील व्यक्ती आरडाओरडा करतो. हॉटेलमध्ये सर्वत्र माहिती झाल्यानंतर त्या तरुणीचा शोध घेतला जातो. मात्र तोपर्यंत ती तरुणी धावत पळत रस्त्याने पळते, रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचते आणि त्यानंतर वेगवेगळ्या वाहनाचा आधार घेऊन ती तिच्या गावापर्यंत पोहोचते. जवळपास 4 वर्षानंतर ती आपल्या आईवडिलांच्या समोर उभी होती. आईवडिलांनी मुलीला पाहिलं आणि त्यांची नजर तिच्यावर खिळून राहिली. मुलीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिने रडत रडत आईवडिलांच्या पायाचं दर्शन घेतलं आणि आईवडिलांच्या तब्येतीची विचारपूस केली. 4 वर्षानंतर आलेल्या मुलीला आईवडिलांनी आपुलकीनं जवळ घ्यायला पाहिजे होतं, तसं मुलीला वाटत होतं. परंतु जेव्हा आईवडिलांच्या तोंडातून शब्द निघाले, मुली तू परत तिकडेच जा, इकडे कशाला आलीस? तुला या घरात आता राहता येणार नाही. ज्या दुःखातून मुलगी घरी पोहोचली होती त्यापेक्षा कितीतरी पटीनं दुसरा दुःखाचा डोंगर तिच्यावर कोसळला होता. आईवडिलांनी मुलीला त्यांच्याबरोबर राहण्यास परवानगीच दिली नाही. ज्या आशेनं ती मुलगी घरी आली होती ती आशा पूर्णपणे धुळीस मिळाली. ती दुःखी होऊन तिथून निघून गेली. पण तिच्यावर ही वेळ येण्याचं कारण काय होतं तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. नमस्कार, मी जनार्दन राऊत. घटना सुरू होते 2021 मध्ये. आई वडील आणि मुलगी आरती हे ट्रेनने प्रवास करत होते. रात्र खूप झाल्यानंतर प्रवासादरम्यान सर्वजण झोपी गेले. सकाळ झाली आणि आरतीचे डोळे उघडले, कारण आरती ही त्या ट्रेनमध्ये नव्हती तर ती एका गरीब वस्तीत पोहोचलेली होती. तिच्या आजूबाजूला कोणीच ओळखीचं दिसत नव्हतं. त्या ठिकाणी इतर महिला होत्या, तरुणी दिसत होत्या. मात्र ज्या ट्रेनमध्ये ती आईवडिलाबरोबर होती ती ट्रेन आणि आईवडील देखील गायब झालेले होते. या वस्तीत ती कशी पोहोचली हे तिला काही कळत नव्हतं. आरती एकदम कावरीबावरी झालेली होती. स्वतःला सावरत ती उठली, तोंडावर पाणी मारलं आणि इतर तरुणींच्या घोळक्यात जाऊन बसली. त्या ठिकाणचा परिसर तिला अतिशय अजब वाटत होता. तिच्या वयाचा विचार केला तर तिला नेमकं काय सुरू आहे हे कळतच नव्हतं. थोड्याच वेळात एक जाडजूड महिला त्या ठिकाणी आली. अंगावर चमकणारी साडी घातलेली होती, तोंडात पानाचा तोबारा भरलेला होता. तिने रूममध्ये प्रवेश केला. आज कोण नवीन आलाय याची विचारणा केली. तेव्हा आरती तिच्या समोर आली. त्यावेळी त्या महिलेनं तिचं हार घालून स्वागत केलं. तिनं मी येथे कशी आले, मला कोणी आणलं, मी कोठे आले हे जेव्हा विचारायला सुरुवात केली तेव्हा त्या महिलेनं सांगितलं की तू बिहार राज्यातील किशनगंज भागातील खडगा गावात आली आहेस. तुझं नाव काय? तेव्हा आरतीनं तिचं नाव सांगितलं. तेव्हा आरतीचं त्या महिलेनं खूप कौतुक केलं, स्तुती केली. खरोखरच तू किती सुंदर आहेस असं म्हणून मूळ मुद्द्यावर जेव्हा महिला बोलली तेव्हा आरतीच्या पायाखालची जमीनच सरकली. आरती मला माझ्या वडिलाकडे जायचं म्हणून हट्ट करू लागली होती. त्यावेळी त्या महिलेनं सांगितलं की तुला मी विकत घेतलंय. जोपर्यंत तुझे पैसे फिटत नाहीत तोपर्यंत मी सांगेल त्याच पद्धतीनं तुला आमच्याबरोबर राहावं लागेल. मी सांगेल त्या व्यक्तीला तुला खुश करावं लागेल. आरतीच्या कानावर पडलेले हे शब्द अतिशय विचित्र वाटत होते. मात्र त्या रूमच्या बाहेर जाण्यास कोणालाही परवानगी नव्हती. काही दिवसातच आरतीला अनेक पुरुषांना दाखवण्यात आलं. तेव्हा तिचं सौंदर्य पाहून तिच्यावर पैशांची बोली लावण्यात येऊ लागली आणि पहिलाच पुरुष तिच्या आयुष्यात आला तो होता 50 वर्षाचा. आरती हे सर्व करायला नकार देत होती. तेव्हा तिच्या मालकीनं तिला पाण्यातून गोळ्या दिल्या आणि आता तुला काहीच होणार नाही असं म्हणून आकाश नावाच्या पुरुषाबरोबर एका हॉटेलमध्ये पाठवून दिलं. आरतीला गोळ्या देण्यात आलेल्या होत्या, त्यामुळे तिला आपण काय करतोय याचं भानच राहिलं नाही. हॉटेलच्या रूममध्ये तिने प्रवेश केला. पुरुषाने तिच्याबरोबर रात्रभर संबंध प्रस्थापित केले आणि सकाळी तो निघून गेला. जेव्हा आरतीला जाग आली तेव्हा तिच्या प्रायव्हेट पार्टला वेदना होऊ लागल्या. ज्या प्रकारे गोळ्या देण्यात आल्या होत्या त्या गोळ्यामुळे तिला रात्रभर काहीच समजलं नव्हतं. सकाळ झाल्यानंतर वेदनेने व्याकुळ झालेली आरती जेव्हा आंटीच्या कोठ्यावर पोहोचली
तेव्हा त्या ठिकाणी तिने गोंधळ आणि आंटीला शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यावेळी मात्र आंटी आणि इतर महिलांनी तिला एवढं बेदम मारहाण केली की जोपर्यंत आरती माफी मागत नाही तोपर्यंत तिला बेदम मारहाण करण्यात येत होती. त्यानंतर आरतीच्याही लक्षात आलं की या ठिकाणाहून आपली सुटका तर होणारच नाही, त्यासाठी काहीतरी प्लॅनिंग करावी लागेल. त्यानुसार तिने 2025मध्ये पुन्हा एका हॉटेलमध्ये तिला ग्राहकाकडे पाठविण्यात आलं. तो ग्राहकही देखील जवळपास 50-52 वर्षाचाच होता. त्यानुसार आरती अंगावर अत्तर, सुंदर कपडे, लिपस्टिक लावून त्या ठिकाणी पोहोचली आणि त्या हॉटेलमध्ये पोहोचली. त्या रूम नंबर जो सांगण्यात आला होता त्या रूममध्ये गेली. मात्र त्या रूममध्ये ज्यावेळेस ती पोहोचली त्या व्यक्तीला पाहून ती घाबरून गेली, कारण तिच्या वयाचा तिप्पट वय असलेला व्यक्ती त्या ठिकाणी तिची वाट पाहत होता. आरतीला पाहिल्यानंतर त्याने तिची खूप स्तुती केली. त्यावेळी आरतीनं मी टॉयलेटला जाऊन येऊ का असं विचारलं आणि ती टॉयलेटला गेली, पण वापस आलीच नाही. जेव्हा त्या व्यक्तीनं तिचा शोध घेणं सुरू केलं तेव्हा ती हॉटेलमधून पळून गेल्याचं लक्षात आलं. कोठ्यावरील आंटीनं तिचा खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत ती ट्रेनच्या सहाय्याने नेपाळमध्ये पोहोचली होती. ती जेव्हा आईवडिलांसमोर उभी राहिली तेव्हा त्यांना आनंद होणं गरजेचं होतं, मात्र आरतीविषयी त्यांच्या कानावर पडलेल्या वेगवेगळ्या माहितीमुळं आईवडिलांनी आरतीला तू परत का आलीस, आमच्याबरोबर तुला आता राहता येणार नाही, तुझ्यामुळं इतर बहिणींनाही त्याचा त्रास सहन करावा लागेल, आमची बदनामी होईल, त्यामुळं तू परत त्याच ठिकाणी जा जिथून आली. हे शब्द जेव्हा आरतीच्या कानावर पडले तेव्हा तिच्या आयुष्यात भूकंप आला. ज्या आशेनं आईवडिलांचा आधार शोधत ती आली होती त्यांनीच तिला जवळ करण्यास नकार दिला. त्यामुळे आरती पुन्हा भारतात आली. ज्या लोकांचा आधार होता तोच आधार आता मिळणार नाही हे तिला माहीत होतं आणि ती 10 दिवस विचार करत रेल्वे स्टेशन परिसरात फिरत होती. जेवढे पैसे जवळ होते ते सर्व पैसे उडाले होते. तेव्हा तिच्याकडे प्रत्येकजण वेगळ्या नजरेनं पाहू लागला होता. ज्या दलदलीतून ती बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होती शेवटी त्याच दलदलीत तिला जावं लागलं. ज्या ठिकाणी लोकांची मागणी त्या दिशेनं आरतीचं पाऊल पडायला सुरुवात झाली होती. बिहार असेल, पश्चिम बंगाल असेल, मध्य प्रदेश असेल, शिलीगुडी, इस्लामपूर आदी ठिकाणी ती मोठमोठ्या हॉटेलमध्ये सर्व्हिस देण्याचं काम करत होती. VIP लोक असतील, राजकारणी लोक असतील, जसे ग्राहक मिळेल त्या पद्धतीनं तिनं हा धंदा स्वीकारला होता. मात्र 4 जुलै 2026 रोजी बिहार राज्यातील किशनगंजचे SP संतोष कुमार यांच्या निर्देशानुसार या भागात मोठं सर्च ऑपरेशन राबविण्यात आलं. या छाप्यात बेकायदेशीर धंद्यात अडकलेल्या 18 सज्ञान आणि 2 मुलीची सुटका करण्यात आली. पोलिसांनी या ठिकाणच्या कोठ्यातून माया खातून, खिरदान आलम आणि कलाम या दलालांनाही ताब्यात घेतलं. सर्व महिला तरुणींची माहिती घेऊन त्यांना घरी पोहोचण्याचं काम पोलीस प्रशासन करू लागलं होतं. मात्र याच वेळी एका कोपऱ्यात आरती घाबरलेल्या अवस्थेत रडत बसली होती. त्याचवेळी दैनिक भास्करचे एक पत्रकार त्यांची नजर त्या आरतीकर पडली. त्यावेळी तिने तिच्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक प्रसंगाची माहिती त्या पत्रकाराला दिली. पोलिसांनी जरी मला घरी पाठवलं तरी आईवडील माझा स्वीकार करतील का, की पुन्हा याच दलदलीत मला आयुष्य काढावं लागेल, अशा प्रकारे तिने तिची प्रतिक्रिया व्यक्त केली. जेव्हा आरतीची ही बातमी वर्तमानपत्रातून छापून आली त्यावेळी राज्यभर या प्रकारची खळबळ उडाली आणि आरतीला तिच्या आयुष्यात चांगले दिवस येण्याची प्रार्थना देखील सुरू झाली. मित्रांनो, लक्षात घ्या, ज्या प्रकारे आरतीवर ही वेळ कोणामुळे आली हे तर आपल्याला लक्षात आलं असेल, मात्र अनेक मुली प्रेम प्रकरणाच्या जाळ्यात किंवा चांगल्या आयुष्याच्या आमिषाला बळी पडतात आणि अशा दलदलीत विकल्या जातात. म्हणूनच मुलींनी अत्यंत सतर्क राहणं, शिक्षणावर लक्ष देणं हे गरजेचं आहे आणि पालकाच्या मार्गदर्शनानुसारच चालणं किती महत्त्वाचं आहे हे देखील आपल्याला या घटनेवरून लक्षात येतं. तुम्हाला याविषयी काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा. नंतर पुन्हा भेटूया नवीन घटनेसह. तोपर्यंत धन्यवाद.